नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की होम लोन कशा पद्धतीने अप्लाय करायचे, कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया आपल्याला काय करावी लागेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये होम लोनला कसं अप्लाय करायचं हे समजून घेऊया. होम लोन म्हणजे नेमकं काय? होम लोन म्हणजे आपण घर घेण्यासाठी किंवा घर बांधकामासाठी किंवा घराचं रिनोव्हेशन करण्यासाठी बँकेकडून किंवा NBFC कडून जे कर्ज घेतो त्यालाच आपण होम लोन असं म्हणतो. पण हे गृहकर्ज कधी मिळतं? हे आपल्या कागदपत्रांवर, आपल्या सिबिल स्कोअरवर आणि आपल्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सवर डिपेंड असतं मित्रांनो. आणि नंतर हेच गृहकर्ज आपण मंथली EMI जे आहेत त्या EMI मध्ये आपण परतफेड करू शकतो. आता सर्वप्रथम बँकेत गेल्यानंतर बँक काय म्हणते, तुमची इलिजिबिलिटी चेक करते बँक की आपण गृहकर्ज घेण्यासाठी इलिजिबल आहोत की नाही. त्यासाठी आपलं वय बघते, ॲड्रेस प्रूफ बघते, त्यानंतर आपलं जे इन्कम आहे ते स्थिर आहे का हे बघते आणि आपली भरण्याची कॅपॅसिटी आहे का, हे सर्व गोष्टी इलिजिबिलिटीमध्ये येतात. आता आपण बघूया की होम लोनसाठी कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. तर होम लोनसाठी आपल्याला जर आपण सर्वप्रथम बघितलं की आपल्या KYCचे कागदपत्र कुठले लागणार आहेत, की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो हे आपल्या KYCचे डॉक्युमेंट आहे. जर आपण गृहकर्जाला अप्लाय करतोय आणि तो माणूस जो आहे तो सॅलराईड आहे, कुठेतरी नोकरी करतोय, तर नोकरीवाल्या माणसाला कुठले कुठले कागदपत्र द्यावे लागतील? त्याला 3 ते 6 महिन्याच्या त्याच्या सॅलरी स्लिप द्यावे लागतील. मागील 6 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट त्याला द्यावं लागेल आणि फॉर्म नंबर 16 जो आहे तो त्याला द्यावा लागेल. जर बिझनेसमॅन जर पर्सन असेल आणि तो जर का होम लोनसाठी अप्लाय करत असेल तर त्याला काय काय द्यावं लागेल? त्याला त्याचे 3 वर्षाचे ITR रिटर्न द्यावे लागतील. त्यानंतर त्याला जे उद्योग तो करतोय त्याचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र द्यावं लागेल. GST म्हणा किंवा शॉप ॲक्ट म्हणा किंवा उद्योग आधार किंवा उद्यम रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट त्याला द्यावं लागेल. आणि तसंच त्याचं जे इन्कम आहे ते इन्कम पण त्याला द्यावं लागणार आहे. तर हे उद्योजक असेल तर त्याला हे डॉक्युमेंट द्यावे लागतील. आता आपण समजून घेऊया की ज्या प्रॉपर्टीला आपल्याला हे गृहकर्ज घ्यायचं आहे त्या प्रॉपर्टीचे कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला बँकेला द्यावे लागणार आहेत. आपलं KYC झालं, सॅलरीचं झालं, आता प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय द्यायचे. तर जी प्रॉपर्टी आपण समजा फ्लॅट घेणार असू तर फ्लॅटच्या रिलेटेड आपल्याला 7/12, म्युटेशन एंट्री, सेल ॲग्रीमेंट टू सेल जे केलेलं आहे आपण ते आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर त्यानंतर त्याचा टायटल सर्च रिपोर्ट, बिल्डिंग प्लॅन, सँक्शन बिल्डिंग प्लॅन जे आहे ते द्यायचे, NA ऑर्डर द्यायची आहे. त्यानंतर जर का हा आपण डेव्हलपरकडून घेत असू तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केला असेल तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटची कॉपी द्यायची आहे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी असेल तर पॉवर ऑफ अटर्नी द्यायची आहे. लेटेस्टच्या टॅक्स रिसीट ज्या पेड केलेल्या असतील, जर रिसेलचा घेत असू तर टॅक्स रिसीटची एक एक कॉपी द्यायची आहे. आणि प्रॉपर्टीचं आपल्याला बँक मग काय करते, हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ती त्यांच्या पॅनल ॲडव्होकेट जे असतात त्यांच्याकडे पाठवते आणि त्यांच्याकडून ह्याचा टायटल क्लिअरन्स रिपोर्ट घेते. तर टायटल क्लिअरन्स रिपोर्ट आपण त्या ॲडव्होकेटकडून आणून द्यायचा आहे बँकेला. त्यानंतर बँक काय करते की रिसेलची प्रॉपर्टी आहे म्हणून त्याचं व्हॅल्युएशन किती निघतं हे चेक करते. त्यामुळे हे जे व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे हा सुद्धा आपल्याला आर्किटेक्टकडून घ्यावा लागतो आणि तो व्हॅल्युएशन रिपोर्ट सुद्धा आपल्या फाईलला लागतो. हे सर्व डॉक्युमेंट्स बँकेनं घेतल्याच्या नंतर बँक काय करते, बँक मग आपले सर्व डॉक्युमेंट्स घेतल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया अशी आहे मित्रांनो की बँकेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपले बेसिक डिटेल्स असतात, आपण गृहकर्ज कशासाठी घेतोय, आपलं इन्कम काय, आपल्या सर्व बेसिक डिटेल्स तिकडे भरलेले असतात. आणि हा फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंट जे आपण वरती बघितले ते सर्व डॉक्युमेंटची एक फाईल तयार करायची आणि हे सर्व बँकेला सबमिट करायचं. त्यानंतर बँक काय करते, आपला सिबिल स्कोअर चेक करते, आपले इन्कम किती आहे हे चेक करते आणि सर्व गोष्टी तपासून नंतर प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन करते. आणि जर का बँकेला सर्व गोष्टी व्यवस्थित वाटल्या, योग्य वाटल्या तर बँक आपल्याला सँक्शन लेटर इश्यू करते. हे सँक्शन लेटर प्रोव्हिजनल असतं मित्रांनो, तुम्ही तुमच्या सेल डीडला हे लावू शकता. आणि नंतर फायनल लोन ॲग्रीमेंट साईन झाल्याच्या नंतर जी लोनची रक्कम आहे ती डिस्बर्स करते. आता आपण समजून घेऊया की बँकेचा जो EMI किती येईल आणि इंटरेस्ट कसा असेल. आता EMI जो आहे मित्रांनो तो आपण जे गृहकर्ज घेणार आहे त्याची रक्कम किती आहे, आपण तो त्याचा व्याजदर किती लावलेला आहे बँकेनं आणि आपण किती कालावधीसाठी ते गृहकर्ज घेतलेलं आहे यावर आपला EMI डिपेंड असतो मित्रांनो. त्याच्यानंतर जे EMIचे जे रेट आहेत ते आपण फ्लोटिंग किंवा फिक्स्ड असे दोन्ही घेऊ शकतो. आता आपण फ्लोटिंग जर घेतला तर RBIच्या पॉलिसीनुसार जसा रेट चेंज होईल त्यानुसार आपल्याला तो रेट लागेल
आणि जर आपण फिक्स्ड घेतला तर फिक्स्ड आपल्याला दर महिन्याला जो रेट असेल तो रेट लागेल. तर अशा पद्धतीने EMI आणि हे आहे. आणि होम लोन साधारणतः 20 ते 30 वर्षासाठी दिलं जातं. त्यामुळे याचा पिरियड जो आहे तो लॉंग टर्म असतो. आपलं वय जर कमी असेल तर आपल्याला पिरियड अजून वाढवून मिळतो. तर ह्या सर्व गोष्टी होम लोन घेताना आपण बँकेला द्यायला पाहिजेत. अजून जर का काही आपल्याला होम लोन घेण्यासाठीच्या इतर काही डॉक्युमेंट्स लागत असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.